श्रीराम 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानंदमाधव। दीपावलीच्या सणाच्या निमित्तानं आपण दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला त्याच्या विषयाप्रमाणे थोडं थोडं चिंतन करतोय आणि आपली दृष्टी आणखीन व्यापक करण्याचा प्रयत्न करतोय। गोमातेवर चिंतन करता करता पृथ्वी माता, नदी माता, सृष्टी माता इथपर्यंत आपण व्यापक व्हायचा प्रयत्न केला। धान्याचा विचार करताना नुसती धान्याची पूजा नाही तर त्याला एक संस्कार कसा झाला पाहिजे, त्या संस्काराचे परिणाम कसे मिळतात ते पाहिलं। नरक चतुर्दशीच्या निमित्तानं कोणा ना कोणाच्या जीवनामधला अंधकार आपल्या पणतीमुळे दूर व्हावा अशी एक प्रेरणा आपण त्या दिवाळीच्या कथेतून पाहिली। आणि आता तो प्रत्यक्ष दिवस आलेला आहे ज्याला लक्ष्मी पूजन असं म्हणायचं आहे। आणि इथे सुद्धा लक्ष्मी या शब्दाचे किंवा या संकल्पनेचे अनेक आयाम आपल्याला चिंतनामध्ये घेतले पाहिजेत, म्हणजे मग लक्ष्मी ह्या विषयाचं एक साकल्याने चिंतन झालं असा विषय आपल्या समोर येईल। महाभारतामध्ये यक्ष प्रश्न नावाचं एक मोठं प्रकरण आहे। प्रसंग असा झालाय की हे पाचही पांडव वनवासामध्ये असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रवास करत असताना दुपारच्या उन्हानं सगळ्यांचे जीव कासावीस झाले। इथे कुठे एखादं सुंदरसं तळं असेल का म्हणून शोध घेण्यासाठी सहदेवाला पाठवला। धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सर्वात जो धाकटा त्याला पाठवलं। त्या सहदेवाला एक सुंदर तळं दिसलं आणि तो पाणी काढायला म्हणून त्यांनी आपल्याकडचा कमंडलू तळ्यापाशी नेला आणि एवढ्यात त्याला आवाज असा आला, थांब सहदेवा थांब, या तळ्याचा मी मालक आहे, मी एक यक्ष आहे, माझ्या प्रश्नांची जो उत्तर देईल तोच या तळ्याचं पाणी पिऊ शकतो। माझ्या आज्ञेशिवाय जर या तळ्याच्या पाण्याला स्पर्श केलास मूर्छित होऊन पडशील। सहदेवाने स्पर्श केला, तो मूर्छित होऊन पडला। त्याला शोधण्यासाठी नकुल आला, त्याने सुद्धा तसाच प्रकार केला, नकुलही पडला। मागोमाग अर्जुन आला, तोही पडला। मग भीम आला, तोही पडला। शेवटी धर्मराज त्या ठिकाणी आले। त्यांनी पाणी घेण्यासाठी हात पुढे करताच पुन्हा तोच आवाज, थांब धर्मराजा थांब, मी यक्ष आहे, या तळ्याचा मालक आहे, माझ्या आज्ञेशिवाय तुझ्या या चार भावांनी त्या पाण्याला स्पर्श करण्याचा असं धाडस केलं म्हणून ते आता अर्धमेल्या अवस्थेत आहेत। माझ्या प्रश्नांची जो उत्तर देईल तोच या तळ्याचं पाणी पिऊ शकतो। मला बुद्धीची भूक आहे, मला कोणीतरी बुद्धिवंताशी चर्चा करायची आहे आणि म्हणून मी इथे थांबलोय की प्रवासामध्ये कोणीतरी तडी, तापसी, संन्यासी असा बुद्धिमान योगी मला भेटेल ज्याच्याशी मी संवाद करू शकेन। धर्मराज म्हणतात, यक्षराजा, मी काही फार मोठा ज्ञानी नाही,
पण तरीही तुझ्या सर्व प्रश्नांची यथाशक्ती नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. आणि या यक्षाने नंतर जवळजवळ 78 प्रश्न विचारलेत. त्या 78 प्रश्नामधला एक महत्वाचा प्रश्न जो आजच्या ह्या दिवाळीच्या दिवसासाठी आपल्याला आवश्यक आहे, तो प्रश्न असा, ते यक्षराजाने विचारलं, धर्मराजा सांग, जीवनामधला सगळ्यात मोठा लाभ कोणता? धर्मराज शांत उभे आहेत. धर्मराजा दे उत्तर, मला ज्ञानाची भूक आहे. या जगातला सगळ्यात मोठा लाभ कोणता? धर्मराजांनी सूत्रबद्ध उत्तर दिलं, जगातला मानवी जीवनातला सगळ्यात मोठा लाभ म्हणजे सार्वत्रिक आरोग्य. सार्वत्रिक म्हणजे देहाच्या सगळ्या गोष्टींचं आरोग्य, मनापासून चित्तापासून बुद्धीपर्यंत. या सगळ्या अवस्थेमध्ये आरोग्य असणं हा सगळ्यात मोठा लाभ आहे. आता आपण चिंतन करून पहा, कोट्यावधीची संपत्ती बँकेत पडली आहे, पण त्याच्या व्याजातून येणारं एक पक्वान्न सुद्धा मी खाऊ शकत नाही, अशी नुसती लक्ष्मी माझ्याकडे असून तो लाभ आहे का? 50 गाड्या माझ्याकडे आहेत, पण आता गाडीत बसवत नाही, अशी माझी प्रकृती असेल तर त्या गाड्या असणं हा काय माझा लाभ आहे का? एवढे कपडे आहेत, पण अंगावरती एक साधा सदरा असला की बरं वाटतं, कोट घातला तरी ओझं होतं हो अलीकडे. मग त्या कपड्यांचे ढीग हा काय माझा लाभ आहे का? म्हणजे हे सगळे लाभ एका क्षणात बाजूला पडतात आणि 10 बंगल्यांच्या ऐवजी 1 बंगला असला तरी चालेल, पण मी ठणठणीत पाहिजे. 50 दागिन्यांच्या ऐवजी 10 दागिने चालतील, मी ठणठणीत पाहिजे. याचा उपभोग घ्यायचा कोणी? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धनाला, लक्ष्मीला प्रचंड मोठं महत्व दिलं आहेच, संशयच नाही. आणि म्हणून तर आपल्या धर्मशास्त्रात जे 4 पुरुषार्थ सांगितलेत, कोणतंही एक चित्र व्यवस्थित असण्यासाठी त्याला एक चौकट असावी लागते. तसं मानवी जीवनाचं चित्र परिपूर्ण योग्य आहे हे कोणत्या चौकटीत बघायचं? त्याला कोणत्या चौकटीची बंधनं द्यायची? तर धर्म अर्थ काम मोक्ष ही चौकट बरोबर बसली पाहिजे. आणि या 4 पुरुषार्थाची चौकट बघता अर्थ म्हणजे पैसा, म्हणजे धन, म्हणजे लक्ष्मी, हा सुद्धा एक पुरुषार्थ मानलाय. योग्य ती संपत्ती योग्य त्या पद्धतीनं असलीच पाहिजे, आणलीच पाहिजे आणि त्याचं पूजन केलं पाहिजे, असं तुकोबा सुद्धा आपल्या अभंगामध्ये सांगतात. आपल्याकडे घराला, प्रपंचाला सुद्धा आश्रमच म्हटलंय. शिकतोस तेव्हा ब्रह्मचर्याश्रम, तपस्येला जातोस तेव्हा वानप्रस्थाश्रम, संन्यास घेतोस तेव्हा संन्यासाश्रम, पण जेव्हा संसार करतोस तेव्हा गृहस्थाश्रम, आश्रमच आहे. आणि महाराज सांगतायत, तू योग्य पद्धतीनं धन मिळवणं आणि उदास विचारे खर्च करणं. सगळं एकदम खर्च नाही करायचं, पैशाची बचत केली पाहिजे. खर्च करताना उदास विचार केला पाहिजे. ही बचतीची सुद्धा सवय संतांनी आपल्याला लावली आहे. नुसता अध्यात्म नाही, व्यवहार सुद्धा कसा आहे तो शिकवलाय. आणि असा जर उदास विचारे खर्च करून आपल्या लक्ष्मीला योग्य वापरशील तर तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. उदासपणे ती खर्च करणं ही वैराग्याची पहिली अवस्था आहे. दिवाळीचं लक्ष्मी पूजन करताना जेव्हा आपण त्या दागिन्यांची पूजा करू, जेव्हा आपण त्या नाण्यांची पूजा करू, तेव्हा आपण मनाला सांगितलं पाहिजे, हे सगळं जेव्हा आपण उदास विचारे खर्च केला तेव्हा जमलं. आणि इथे लक्ष्मी पूजनाचा विधी का सांगितला? ऐकण्यासारखं आहे.
आपल्या सगळ्यांचीच एक पवित्र मानसिकता आहे. आणि ती पवित्र मानसिकता अशी आहे की ज्याचं आपण पूजन करतो ती गोष्ट आपण वाईट कामासाठी वापरत नाही. ज्याची पूजा केली, ज्याची एक अधिष्ठान म्हणून प्रतिष्ठापना केली, ती गोष्ट मी वाईटासाठी नाही वापरत. आणि हा फार चांगला संस्कार आहे. हा आपला मानस लक्षात घेऊन ऋषीमुनींनी आपल्याला हे शिकवलं की दसऱ्याला सीमोल्लंघन केलंस, पराक्रम केलास आणि जी लक्ष्मी मिळाली तिचं पूजन कर, म्हणजे मग चुकीच्या मार्गात खर्च व्हायची इच्छा होणार नाही. जर मनात आलंच उडवूया पैसे, उडवूया व्यसनामध्ये, तर आपलंच मन आपल्याला सांगेल असं कसं नको तिथे उडवता येईल, का पूजा केली आहे मी तिची, पूजा केली आहे मी तिची. अर्थात लक्ष्मी या शब्दाचा धर्मराजांनी जो सांगितलेला अर्थ आहे लाभ, हा सर्व अंगाने आपल्याला बघायचा आहे. पण नुसते दागिने हे काही लाभाचं नव्हे, हे काही लाभाचं नव्हे, तर देहाचं आरोग्य आणि त्याच बरोबरीनं खूप महत्वाचं मानलंय भारतीय परंपरेत ते म्हणजे मनाचं आरोग्य, बुद्धीचं आरोग्य. हे आरोग्य पूर्ण असलेलं जीवन हा आपल्या आयुष्यातला खरा दागिना आहे. त्या दागिन्याचं पूजन लक्ष्मी पूजन. देहाचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य हा आपल्या जीवनातला खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठा लखलखित दागिना आहे. त्या दागिन्याचं पूजन आहे. महाभारताचं प्रचंड मोठं महायुद्ध सुरू होऊन 8 दिवस झाले. पण या 8 दिवसामध्ये पांडवांच्या पैकी कोणाही पांडवाचा मृत्यू झाला नाही. पण कौरवांच्या पैकी बरेचसे कौरव धारातीर्थी पडले. म्हणून शेवटी दुर्योधनाने तातडीची बैठक बोलवली. पण या सर्व महायुद्धामध्ये कौरवांच्याकडून जे सेनापती होते ते होते भीष्मराज. दुर्योधनाने त्या त्वरित चालू असलेल्या सभेत असं सांगितलं, गेले 8 दिवस तुमच्या नेतृत्वाखाली युद्ध चाललंय. आता या 8 दिवसाचा लेखाजोखा बघता पांडवांची फारशी काही हानी झालेली नाही आणि आपली प्रचंड हानी झाली आहे. तेव्हा भीष्मराज, आता पांडव सुद्धा म्हणायला लागलेत की तुमचं वय झालं, थांबा आता. आपल्याला सेनापती पद जमत नसेल तर सोडा. आणि मी 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 वृद्ध झालो, मला हे जमत नाही, मला सोडून द्या म्हणतात. असा सगळ्यांचा निंदेचा सूर ऐकल्याबरोबर भीष्मराज चिडले. आता बघतोच उद्याच्या दिवसाच्या युद्धात मी 5ही पांडवांना मारून टाकीन, नाही तर युद्धातनं बाजूला होईन. काय महाभयानक प्रतिज्ञा. बरं, भीष्माने केलेली प्रतिज्ञा आयुष्यात कधी असत्य होऊ शकतच नाही. दुर्योधनाला जे पाहिजे ते मिळालं. पूर्वीच्या काळी, महाभारताच्या काळी युद्धाचे नियम होते, सूर्योदयाला सुरू आणि सूर्यास्ताला बंद. सूर्यास्तानंतर एकमेकांच्या शिबिरातली माणसं एकमेकांना भेटायला सुद्धा जायची. हे कसं काय बरं चाललंय ना युद्ध. काय नियम होते, विलक्षणच. पण सूर्यास्तानंतरच्या बैठकीमध्ये अशा तऱ्हेची प्रतिज्ञा भीष्मांनी केली. ही वार्ता पांडवांच्या शिबिरात पोचली. मात्र जे सूतकाचं वातावरण सगळीकडे पसरलं, पण सगळ्यांना माहित होतं भीष्मन वदेल ऐसे ऐसे भीष्म न वदेल ऐसे, जरी वदला असेल सत्य होत असे. असं मुळात भीष्म म्हणणार नाहीत. आणि म्हटले असतील
तर ते खोटं ठरणार नाही. म्हणजे मृत्यू उद्या आजच सुतक लागल्यासारखे सगळे बसले. गोपाल कृष्णाने विचारलं, काय झालंय? असं असं भीष्मराज म्हणाले, म्हणून आता उद्या आमचा मृत्यू नक्की आहे. गोपाल कृष्ण म्हणतात, कसे रे अर्धवटासारखं ऐकता? त्यांनी 2 वाक्य म्हटली आहेत ना, मी उद्या 5ही पांडवांना मारीन, नाही तर मी बाजूला होईन, दुसरा पर्याय आहे ना. फक्त मारून टाकीन एवढंच प्रतिज्ञा केली आहे का? आपण ते बाजूला कसे होणार ते बघतो. द्रौपदीची भेट घेतली आणि तिला सांगितलं, चला आमच्या बरोबर. ती म्हणाली, अहो एवढी रात्र पडत चालली आहे कृष्णा, अरे काही कोणाला न सांगता न कळवता कुठे जायचंय आणि रस्त्याने मला नीट दिसणार कसं? ती महाराणी होती हो. समोर मशाल घेऊन कोणीतरी चाललेलं आहे, मागे नोकर चाकरीत अशा थाटामाटात फिरायची सवय तिला. आता या अंधारामध्ये या युद्धभूमीवर मला तू घेऊन चाललायस कृष्णा, अरे मला दिसणार कसं? अगं जाऊ दे ग, परमेश्वरांनी हे सगळी नक्षत्र तारागण करून आपल्याला बघण्याची सोय छान केली आहे. उगाच आपण जास्तीचे दिवे लावून आपल्या डोळ्यांच्या शक्ती कमी करतो. मार्ग चालता 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 कौरवांचं शिबिर आलं आणि त्यातल्या भीष्माचार्यांच्या शिबिरापर्यंत दोघंही पोचले. त्या भीष्माचार्यांच्या शिबिरावर जो पहारेकरी होता त्याने अडवलं, कोणालाही प्रवेश नाही. का हो? संध्याकाळी सगळे एकमेकांना भेटू शकतात असा नियम आहे युद्धामध्ये. पण आता उशीर झालाय, आता ते ध्यान धारणेला बसले असतील. अशा वेळेला कोणी साधू संन्यासी तडी तापसी आला तर, किंवा एखादी कोणी पतिव्रता सौभाग्यवती स्त्री दर्शनाला आली तरच फक्त त्यांना आत यायला संमती आहे. कृष्ण म्हणाले, बरं झालं तुम्हीच सांगितलं. तेव्हा आता ही पतिव्रता या ठिकाणी आलेली आहे, तिला दर्शन घ्यायला जायचंय, तिला सोडाल ना? आता द्रौपदी घाबरली, कृष्ण आपण दोघांनी जायचं होतं ना, मी एकटी भीष्मांच्या समोर कसं सांगू, काय बोलू, आणि मी एकटी इथं कशी आले, याला उत्तर काय देणार? द्रौपदी नको काळजी करू. भीष्माने जर विचारलं, कोण आलंय तुला इथपर्यंत सोबतीला, तर त्यांना सांगायचं, जोडा राख्या, जोडे राख्या आला आहे, एवढं सांग. बाकी तू जा. अरे पण बोलू काय? बोलायची गरज नाही, तू जा आणि फक्त नमस्कार कर. काय मानसशास्त्राचा अभ्यास आहे, विलक्षण. आणि अशा रीतीनं द्रौपदी आतमध्ये शिबिरामध्ये गेली. 140 वय असलेले भीष्माचार्य. महाभारत काळामध्ये आयुर्मर्यादा खूप मोठ्या होत्या. पांढरी स्वच्छ दाढी, पांढऱ्या जटा, पांढरी स्वच्छ पण भरजरी वस्त्र अंगावरती धारण केलेले, 140व्या वर्षी सुद्धा सगळ्या अंगाचे स्नायू असे पोलादी, पण मनामध्ये अस्वस्थ होते. रागाच्या भरात मी काय बोलून गेलो, आता उद्या मला हे कसं जमणार, जमवावं तर लागेल. अशा अस्वस्थ अवस्थेत कोणीतरी नमस्कार केला असं त्यांच्या लक्षात आलं, आणि नमस्कार करताना हातातल्या बांगड्या वाजल्या. काचेच्या होत्या, वाजल्या. बांगड्या वाजल्यामुळे कोणीतरी सौभाग्यवती नमस्कार करतीये हेही कळलं, आणि ते कळल्याबरोबर मुखातनं आशीर्वाद गेला, अखंड सौभाग्यवती भव. मग हळूच डोळे उघडे करून द्रौपदीकडं बघितलं. अगं तू? ती म्हणाली, आता आशीर्वाद दिलात तुम्ही, आता पांडवांना मारण्याचा विषय बाजूलाच झाला, तुला इथं आणलं कोणी? ती म्हणाली, माझा जोडे राख्या आलाय. खरं ग खरं, तुझ्या संसाराचाच जोडा राखणारा तो जोडे राख्या आहे. मला कळत का नाही कोण आलंय ते?
भीष्माचार्य स्वतः धावत 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 बाहेर आले आणि गोपालकृष्णाला नमस्कार केला. कृष्णा, इतका का रे मी पापी आहे, मला आतमध्ये येऊन दर्शनही दिलं नाहीस. म्हणजे आमची इच्छा होती, तुमचे नियम होते आडवे, त्याला आम्ही काय करणार. सारं काही ठीक, पण कृष्ण आता मार्ग काय. मी हिला अखंड सौभाग्यवती म्हटलंय, मी पांडवांना मारू शकणार नाही, पण आता मी युद्धातनं बाजूला कसं होईन. सांगतो, अभ्यास आहे. तुम्ही जेव्हा दुर्योधनाला वचन दिलं की मी सेनापती पद घेईन, दुर्योधनाने कपटी हेतू मनात धरून तुम्हाला सेनापती केलं, प्रेमाने नव्हे. तुम्ही सेनापती असलात की पांडवांची लढण्याची शक्ती कमी होणार हे त्याला कळत होतं. भीष्माचार्यांवर कसे बाण टाकतील पांडव, सेनापतीला काही येऊ शकत नाही, त्या नेतृत्वाला आता धोका नाही. या कपटीपणाने त्यांनी तुम्हाला उभं केलं. पण तरी त्यातल्या त्यात तुम्ही सेनापती पदाची सूत्र घेताना असं आश्वासन दिलं होतं की मी सेनापती पद पत्करीन, प्राणपणाने लढीन, पण स्त्री सदृश असा दुर्बळ योद्धा जर माझ्या समोर आला तर मी शस्त्र खाली ठेवीन, त्याच्याशी मी लढणार नाही, कारण माझ्या लढण्याला कोणीतरी तुल्यबळ पाहिजे. आणि आमच्या सैन्यामध्ये शिखंडी नावाचा एक योद्धा असा आहे की ज्याच्याशी तुम्ही युद्ध करावं अशी तुम्हाला तुमची योग्यता वाटणार नाही. शिखंडी दिसला तुम्ही शस्त्र खाली ठेवायची, पुढे अर्जुन त्याचं कार्य करेल, आणि आता जखमी झालात म्हणून युद्धातनं बाजूला होता येईल. साधा सोपा सरळ मार्ग आहे, सन्माननीय मार्ग आहे. आणि त्याप्रमाणे सगळं झालं दुसऱ्या दिवशी, अगदी छान. प्रश्न आपल्याला महाभारत सांगणं हा नाही आहे, प्रश्न हाच आहे की हे सगळं भीष्माचार्यांच्या भेटीगाठी करून जेव्हा द्रौपदी परत आली, जेव्हा कृष्ण परत आले, तोपर्यंत पांडवांच्या शिबिरात चौकशी झाली नसेल का. कुठे गेल्या द्रौपदी, कुठे गेल्या, तुम्हाला सांगून गेल्या का, तुम्हाला सांगून गेल्या का कुठे, तुम्हाला माहिती आहेत का. केवढा वेळ झाला, किती वेळ झाला, द्रौपदी महाराणी आहेत, कुठे आहेत त्या. कौरवांच्या पैकी कुणी पळवलं तर नाही ना त्यांना, युद्धातला डाव म्हणून वगैरे वगैरे. चौकशी झाली नसेल का. एखाद दुसऱ्याने उत्तर पण दिलं असेल, नाही गोपालकृष्णांच्या बरोबर त्या कुठेतरी गेल्या एवढं दिसलंय. नक्की 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 गेल्यात ना. आणि जेव्हा पहाट होण्याच्या आधी दोघं येताना दिसले, आलेले दिसले, तेव्हा कोणीही द्रौपदीच्या त्या जाण्यावर शंका घेतली नाही. हे गोपालकृष्णांच्या चारित्र्याचं धन आहे की तू गोपालकृष्णांच्या बरोबर होतीस ना म्हणजे पूर्णतः सुरक्षित आहेस. शंका येण्याचंच कारण नाही. शीलम सर्वत्र वै धनम. आपल्याकडच्या प्रत्येक महाश्रेष्ठ व्यक्तीचं चरित्र काढून पहा, आपल्याला कळेल हे सगळे श्रीमंत होते, पण श्रीमंती त्यांच्यात शिरली नव्हती. एका बाजूला भौतिक लक्ष्मीचं पूजन आणि दुसऱ्या बाजूला या वैराग्य लक्ष्मीचं पूजन, अशा उभय पद्धतीच्या लक्ष्मी पूजनाचा हा दिवस आहे. आणि याच्यात आणखीन पण एक लक्षात घ्या, आपल्या घरची गृहलक्ष्मी ही पण लक्ष्मीच आहे. तेव्हा जरा एखादं फूल तिला सुद्धा दिलं तर चांगलं होईल हो लक्ष्मी पूजनाला. दिवसभर आपल्या सगळ्या घरासाठी राबणारी त्याही लक्ष्मीचं विस्मरण नाही होऊन चालणार. पण एकाच वेळेला हे भौतिक धन आणि एकाच वेळेला वैराग्याचं धन, असं एकत्र या धनांची आपल्याला प्राप्ती होऊ शकते का हो. शकते, पण त्यासाठी पथ्य काय पाळायचं असतं. किती सुंदर साधना सांगितली आहे नामदेव महाराजांनी हे मिळवण्यासाठी, की नेहमी असंच बोलावं की सर्वांच्या अंतरात्म्याला आनंद मिळावा. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. प्रत्येकाच्या हृदयातल्या परमात्म्याला आनंद वाटेल असं बोलावं. आपली प्रत्येक कृती करताना कशी करावी, प्रेम सर्वांगाचे ठाई हे जाणवलं पाहिजे, अशी कृती करावी.
यथाशक्ती लोकांच्या मनातलं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करावा, तिथे ज्ञानदीप लावण्याचा प्रयत्न करावा. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि तसंच हे नामस्मरण हळूहळू आपल्या अंगामध्ये मुरता 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 आधी वैखरी वाणीनं करायचं, मग मध्यमा वाणीनं करायचं, मग पश्यंती वाणीनं करायचं, आणि हळूहळू परावाणी जी नाभीपाशी असते, योगशास्त्र सांगतं तिथपर्यंत आपलं नाम गेलं पाहिजे. परेहुनी परते घर, त्याच्या पलीकडं त्या घराला पोचलं की मग सर्व सत्ता आली हाता. अक्षरशः पत्ता सांगितलाय, सगळी सत्ता तुमच्या हाती येईल, भौतिक लक्ष्मीची आणि वैराग्य लक्ष्मीची. असा प्रसंग झाला बरं का. पंढरपुरामध्ये एक पुराण सांगणारा मनुष्य होता. तो भागवत कथा खूप छान सांगत असे, पण पूर्वी भागवत कथा सांगितली तरी फारसे पैसे मिळत नव्हते, त्यामुळे त्याचा संसार भागवतच चालला होता. त्यामुळे बिचारा दरिद्रीच होता. पण काय कोणास ठाऊक, त्याला एक साधू प्रसन्न झाला आणि त्यांनी त्या भागवत नावाच्या गृहस्थाला एक परीस दिला. परीस नावाचा एक दगड असा आहे की ज्या परीस नावाच्या दगडाला एखादी लोखंडाची वस्तू लावली की त्या लोखंडाचं सोनं होतं. तो परीस मिळाल्यामुळे भागवताची परिस्थिती सुधारली. त्याच्या बायकोने उद्योगच सुरू केला. घरातला लोखंडाचा खेळा घ्यायचा, सोन्याचा करायचा, सोनाराकडे जाऊन विकायचा. आज काय शिरा, उद्या काय बासुंदी. नामदेवांच्या पत्नीनं विचारलं, असं कसं काय तुमच्या घरात फरक झाला? तिनं सांगितलं, आम्हाला परीस मिळाला. नामदेवांची पत्नी म्हणाली, आम्हाला द्या की 1 दिवस. 1 दिवस नाही बाई, सकाळपुरता देते. सकाळपुरता परीस मिळाला. तिनं पण 2 गोष्टी सोन्याच्या केल्या, पैसे आणले, श्रीखंड केलं. नामदेव घरी आल्याबरोबर त्यांना ती परिस्थिती बदललेली दिसली. हे कसं काय आलं? कसं काही येईना, छान आहे का नाही, खा ना. हा अजिबात नाही. कसं आलं सांगा. अहो असा असा परीस मिळालाय. तो परीस हातात घेऊन जे नामदेव धावत सुटले, धाड 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 धावत त्या चंद्रभागेवर गेले आणि त्या नदीत फेकून दिला. आता मात्र तो भागवत पेटला, चिडला, संतापला. तो म्हणाला, नामदेवा, तुला दारिद्र्यात राहायचे तर राहा, माझा परीस का टाकलास? मला माझा परीस दे. नामदेव म्हणाले, चला नदीवर देतो. काय पंढरपुरामध्ये गंमत आली असेल, सगळी गर्दीत जमली. नदीत फेकून दिलेला दगड शोधून नामदेव महाराज देणार आहेत. असा कसा दगड सापडेल, बघूया गंमत. म्हणून गर्दी. नामदेव महाराजांनी नदीमध्ये बुडी मारून असे ओंजळभर दगड काढले. तो भागवत विचारतो, हे काय? हे सगळे परीस आहेत, हवा तो घे, हवा तो घे. त्यांनी 4-5 लोखंडाचे खेळे आणले होते. छोटे लोखंडाचे खेळे असतात ना, त्याला चुका असं म्हणतात. एक दगड घेतला, सोन्याची झाली चूक. दुसरा दगड, सोन्याची झाली. आणि नंतर त्या चुकाही टाकल्या आणि ते दगडही टाकले आणि साक्षात दंडवत घातला. आणि नामदेवांना सांगितलं, नामदेवा, मला आता तो परीस नको आहे, मला ही शक्ती हवी आहे. अहो हे सगळे दगडच आहेत, मलाही कळत आहे. तुम्ही हात लावल्यामुळे त्याचे परीस होत आहेत, तुमच्या हस्तस्पर्शाने त्याचा परीस होतोय. बस ही वैराग्य लक्ष्मी आणि ही धनलक्ष्मी कशी तुम्ही प्राप्त केली ती मला सांगा. मग नामदेव महाराजांनी त्यांना गुरुपदेश दिलाय आणि मग सर्व सत्ता आली हाता. हा त्यांनी स्वतः साक्षात अनुभव घेतलाय. तेव्हा या ऐहिक लक्ष्मीच्या पूजनाबरोबरच आरोग्य लक्ष्मी, मनाच्याही आरोग्याची लक्ष्मी, आणि त्याबरोबर ही शेवटी प्रत्येकाने मिळवलीच पाहिजे अशी जी मोक्ष लक्ष्मी आहे, त्याचं सुद्धा स्मरण या दीपावलीच्या निमित्तानं आपलं व्हावं. असं सर्वांगपूर्ण लक्ष्मी पूजन पूर्ण करताना एक सुंदर नामदेव महाराजांचाच दीपावली शब्द घेतलेला अभंग गाऊया आणि आज या ठिकाणी थांबूया. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, विष्णुदास नामा
जीवे भावे ओवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. अग येई गे विठ्ठले माझे माऊली ये, येई गे विठ्ठले माझे माऊली ये. निढळावरती कर, निढळावरती कर ठेवूनी वाट मी पाहे, निढळावरती कर ठेवूनी वाट मी पाहे. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. हो विष्णुदास नामा, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी, जीवे भावे ओवाळी, जीवे भावे ओवाळी. गोपाल कृष्ण भगवान की जय.